एक ऋषी नावाचा मुलगा होता. तो एक श्रीमंत बापाचा मुलगा होता. त्यामुळे त्याला कुठलीच भीती नव्हती. कायम तो आपल्या नशेमध्ये किंवा जुगारामध्ये पैसे घालायचा. त्याच्या वडिलांनी त्याला कुठलीच कमी पडून दिली नव्हती. तो एक मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा होता आणि त्याला कायम वडिलांचे पैसे बुडवायचं काम होतं. एक दिवस तो घरी उशिरा येतो. तेव्हा त्याचे वडील त्याला बोलतात आणि म्हणतात, "काहीतरी सुधर आता. आता काहीतरी बदल झाला पाहिजे. किती दिवस असा तू राहणार आहे?" त्यानंतर तो पुन्हा एक दिवस संध्याकाळी एका बारमध्ये येतो. आल्यानंतर काही मित्र तिथं दारू पीत असतात. तर तो पण ऋषी जो असतो तो पण तिथं बसलेला असतो. ऋषीला सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याला कमी लेखलेलं बिलकुल आवडत नव्हतं. कुठलाही चॅलेंज पूर्ण करायची त्याला सवय होती आणि ऋषी हा फुल दारू पिलेला होता. तर ऋषीचे मित्र आजूबाजूला बसलेले ऋषीला बोलतात, "तुला एक आम्ही चॅलेंज देतो. तू जर ते चॅलेंज जर पूर्ण केलं तर तुला $10,000 आम्ही देऊ." ऋषी बोलतो, "कोणतं चॅलेंज?" ऋषीचा मित्र बोलतो, "तुला हे चॅलेंज होऊ शकणार नाही." असं बोलल्यानंतर ऋषीला खूप त्याला राग येतो. त्यानंतर तो ठरवतो, हे काही झालं तरी हे चॅलेंज मीच जिंकणार. फक्त मला सांगा. त्यानंतर ऋषीचे मित्र बोलतात, की "तुला तर बारवाल्या मुलीला प्रपोज करायचं आहे. लग्नाला विचारायचं आहे." ऋषी बोलतो, "एवढं सोपं चॅलेंज." ऋषी दारू पिलेला असतो त्यामुळे तो मित्रांना बोलतो, $10,000 तयार ठेवा. त्यानंतर ऋषीही त्या बारवाल्या मुलीकडे जातो आणि तिला म्हणतो, "तुमचं नाव काय आहे?" मुलगी सांगते, की "माझं नाव माधुरी आहे." माधुरी विचारते, "तुझं नाव काय आहे?" ऋषी बोलतो, "माझं नाव ऋषी आहे." त्यानंतर ऋषी बोलतो, "तू माझ्यासोबत लग्न करशील का?" माधुरीला असा अचानक बोलल्यानंतर तिला तर धक्काच बसतो. माधुरी बोलते, "तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही नशेमध्ये आहात." तर ऋषी बोलतो, "नशेमध्ये नाही. मी खरं तेच बोलत आहे. तू माझ्यासोबत लग्न करशील का? आपल्याकडे कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे." माधुरीला थोडासा धक्का बसतो. ती विचार करते, पण ती मनातल्या मनात म्हणते, "हा तर नशेमध्ये आहे. मग आपल्यासोबत खरंच लग्न करेल का?" माधुरी थोडा वेळ विचार करून ऋषीला लग्नाला होकार देते. त्यानंतर माधुरी आणि ऋषी कोर्टामध्ये येतात आणि लग्न करतात. ज्या मित्रांनी ऋषीला चॅलेंज दिलेलं असतं, ते मित्र कोर्टाच्या बाहेर वाट बघत असतात आणि लग्न झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर ऋषीला ते मित्र म्हणतात, "काही ऋषी, एका छोट्या चॅलेंजसाठी तू लग्न केलं?" ऋषीला थोडंसं गुंतल्यावानी होतं. त्यानंतर त्याला $10,000 ते मित्र देऊन टाकतात आणि तिथून निघून जातात. तर माधुरीला घेऊन ऋषी घराच्या दिशेने निघतो आणि तो माधुरीला सांगतो, की "मी तुला घरी घेऊन जाऊ शकत नाही. कारण माझे वडील खूप रागीट आहे आणि त्यांना जर कळालं, की मी लग्न केलं आहे आणि घरी आलो आहे, तर ते मला खूप रागवतील माझ्यावर. त्यामुळे तुला उद्या सकाळी मी घटस्फोट देऊन टाकतो." हे ऐकल्यानंतर माधुरीला धक्का बसतो. ती बोलते, "तुझ्यासाठी काय हा खेळ आहे का? मी माझं संपूर्ण आयुष्य आता इथून पुढे तर असंच घालवलं आहे. त्यामुळे आता इथून पुढं हे सगळं आयुष्य तुझ्या हिशोबाने चालणार नाही, माझ्या हिशोबाने चालेल." ऋषीला काही समजत नाही. कारण काय करावं काय नाही. त्यानंतर ऋषी माधुरीला घरामध्ये घेऊन जातो. दोघांचेही बोलणं सुरू असतं. तेवढ्यात ऋषीचे वडील माधवराव बाहेर येतात आणि बोलतात, "ऋषी, कोण आहे ही मुलगी?" ऋषी बोलतो, "काही नाही, मी लग्न केलं आहे बाबा." वडील बोलतात, "काय लग्न? असं काय? काही काय बोलतोय तू? लग्न कसं केलं तू?" तर माधवराव खूप चिडतात. ते बोलतात, "या मुलीला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ." घराच्या बाहेर ऋषी उभा असतो दारामध्येच. माधवराव बोलतात, की "अजिबात या मुलीला घरामध्ये घेऊ नको. मुलीला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. कोणालाही तू घरी घेऊन येतो, कोणासोबतही लग्न करतो. तुझं काय चाललंय मला काहीच कळत नाही." माधवराव खूप चिडलेले असतात. ते बोलतात, की "या मुलीला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ." माधवराव तिथून निघून जातात. माधुरी ठरवते, की हे घर सोडून मी कुठेही जाणार नाही, इथंच राहणार. त्यानंतर ती एका रूममध्ये निघून जाते. ऋषी माधुरीच्या पाठीमागे येतो आणि बोलतो, "माधुरी, तू इथून निघून जा. आणि हे फक्त एक मित्रासोबत चॅलेंज लावलं होतं आणि या चॅलेंजमुळं तुझ्यासोबत मी लग्न केलं आहे." असं माधुरीला जेव्हा समजतं, माधुरी बोलते, "ऋषी, तू काय बोलतोय? तुला कळतंय का? माझं सगळं सांगितलंय. मी कोण आहे, काय करते
आणि माझं मन तोडून तू जात आहे. तू माझ्या मनासोबत खेळायचा तुझा काय अधिकार आहे?" असं माधुरी ऋषीला म्हणते. ऋषी बोलतो, "माझ्याकडून चुकून झालं माधुरी." माधुरी म्हणते, "लग्न म्हणजे खेळ वाटला का तुला? का रे, तुला कधीही करायचं आणि मोडायचं, कुठेही जायचं." माधुरी ऋषीला सांगते, "मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा माझे वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. तेव्हा माझे आईवडील कार ॲक्सिडेंटमध्ये वारले. तेव्हापासून मी असंच काम करत आहे, जगत आहे. मला वाटलं आता तुझ्यासोबत लग्न होऊन मी सुखी होईल, पण इथं पण मला खूप त्रास देणं चालू आहे." ऋषी काहीच बोलत नाही. त्यानंतर माधुरी रडत रडत एका रूममध्ये जाते. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी माधुरी उठते, तेव्हा ती विचार करते की आपण आता इथं रडून आणि पडून काही उपयोग होणार नाही. आपल्याला या गोष्टीचा पूर्णपणे सामना करायला हवा. त्यानंतर ती उठते आणि किचनमध्ये जाते. किचनमध्ये पूर्णपणे सन्नाटा असतो आणि खूप दिवस झाले त्या किचनमध्ये कुणी गेलं नाही असं दिसत असतं. तर माधुरी तिथं आल्यानंतर ती बघते ऋषी जो असतो माधुरीच्या पाठीमागे येतो. आल्यानंतर माधुरी तिथं आजूबाजूला बघते तर खाण्यापिण्याचं काहीच नसतं. तर ऋषी बोलतो, "माधुरी, तू इथं काय करते? वडिलांनी जर बघितलं ना तर खूप बोलतील, रागवतील." माधुरी बोलते, "मला भूक लागली आहे त्यामुळे मी किचनमध्ये आले." तर ऋषी बोलतो, "ते मला माहिती नाही. तुझ्या इथून तू जर इथं जर त्यांनी बघितलं तर खूप अवघड होईल." पण तेवढ्यात पाठीमागून माधवराव येतात आणि बोलतात, "तुला सांगितलं होतं ना किचनमध्ये आणि मला न विचारता कुठेही जायचं नाही." त्यानंतर तुम्ही इथं माधुरीला खूप बोलतात आणि माधुरी तिथून रडत निघून जाते आणि एका रूममध्ये जाऊन बसते. ती रडत असते. बराच वेळ ती रडत असते. तेवढ्यात अचानक तिचं लक्ष एका फोटोकडे जातं. त्या फोटोमध्ये 2 व्यक्ती आणि एक मुलगा असतो. तेवढ्यात तिथं माधवराव येतात आणि बोलतात, "तुला सांगितलं ना मी, इथं कुठल्याही रूममध्ये जायचं नाही. तू मला न विचारता कुठल्याही रूममध्ये जाऊ नको. मग का आली इथं?" माधुरी पुन्हा रडायला लागते आणि बोलते, "माझ्याकडून काही चुकलं आहे का? माझी चूक झाली आहे का? मी लग्न करून या घरामध्ये आले. प्रत्येक ठिकाणी जिथं जाईल तिथं तुम्ही बोलताय. करू तर करू काय?" असं देखील माधुरी वडिलांना म्हणते. "किचनमध्ये मला भूक लागली त्यामुळे मी किचनमध्ये गेले." त्यानंतर माधवराव बोलतात, "ते मला माहिती नाही. फक्त इथल्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही." माधुरी रडायला लागते आणि बोलते, "तुम्ही असं का वागत आहे माझ्यासोबत? मी पण एक माणूस आहे. माझं पण मन समजून घ्या." माधवराव माधुरीला म्हणतात, "या सगळ्या गोष्टीसोबत माझी आठवण जोडली आहे." माधवराव यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. ते बोलतात की या घरामध्ये ऋषीची आई जेव्हा होती ना, तेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायची. जेव्हा ती माझी काळजी घ्यायची तेव्हा तिच्यासोबत मी नसायचो. कामाच्या धावपळीमुळे मी तिच्यासाठी कधी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. अचानक तिला कॅन्सर झाला. मी खूप हॉस्पिटलमध्ये गेलो, पैसे भरले, पण तिला काहीही फरक पडला नाही आणि तिचा मृत्यू झाला. पण तिला जाता जाता माझ्याकडून एक वचन घेतलं, "माझ्या सर्व गोष्टी तुम्ही जपून ठेवा." त्यामुळे मी कोणालाही इथे हात लावू देत नाही. हे सगळं काही बाहेर उभा राहून ऋषी ऐकत असतो. त्यानंतर माधुरी बोलते, "पप्पा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी सगळ्या गोष्टी जपते. पण असंच आठवणीत राहून काही होणार नाही. तुमच्या मनातला त्रास तुम्ही तुमच्या मनाला संपवून टाकेल." असं त्या ठिकाणी माधवराव आपल्या मनाला सांगतात. माधवराव यांना माधुरीचे विचार थोडे पटतात. माधवराव बोलतात, "ठीक आहे." माधुरी विचारते, "मी तुमच्यासाठी संध्याकाळचं जेवण करू का?" माधवराव तिला होकार देतात. तेवढ्यात ऋषी बाहेर येतो आणि ऋषी बोलतो, "खरंच पप्पा, मी तुमचं मन कधी जाणून घेतलं नाही." माधवराव बोलतात, "काही नाही रे ऋषी." त्यानंतर संध्याकाळी माधुरी सगळं काही जेवण बनवते आणि ती एका साडीमध्ये आलेली असते. ती साडी ऋषीच्या आईची असते. माधवरावांनी माधुरीला दिलेले असते ती साडी. माधवराव माधुरीला पाहून त्यांना त्यांच्या पत्नीची आठवण येते. माधुरी बोलते, "चला पप्पा जेवायला." ते जेवायला बसतात. तेवढ्यात दरवाजा वाजायचा आवाज येतो. त्या दरवाजामध्ये ऋषीने ज्या मुलासोबत मित्रांबरोबर चॅलेंज लावलं होतं ते मित्र येतात. बाहेर दरवाजा उघडण्यासाठी माधुरी जाते. दरवाजा उघडल्यानंतर ते मित्रही
बोलतात, "बारवाली तुमचं अवघडच आहे. तुम्ही इथं पण आल्या का?" या इकडं अंतर ऋषी दरवाजाकडवर येतो आणि मित्रांना खूप बोलतो आणि तिथून काढून देतो. पण माधवराव सर्व काही ऐकतात. ते म्हणतात, "ऋषी काय आहे ही भानगड?" त्यानंतर ऋषी सांगतो, की "मी मी मित्रांसोबत लग्नाचं चॅलेंज लावलं होतं." माधवराव बोलतात, "तू मूर्ख आहे का? ऋषी इथं तर इकडं माधुरी रडायला लागते." ती बोलते, "यामध्ये माझी काय चूक आहे? मी काय केलं आहे? परिस्थितीनं मला असं वागायला लावलं, काम करायला लावलं." माधवराव यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते म्हणतात, "ऋषीची आई पण एक बार डान्सर, बारवाली होती आणि माझं पण तिच्यासोबत प्रेम झालं होतं. प्रेमामध्ये आम्ही लग्न केलं घरच्यांच्या विरोधामध्ये. पण आपण पण यांचं मन जपलं पाहिजे. आज पण मी विशेष जर त्यावेळेस आईला जपलं असतं तर आत्ता ती माझ्यासोबत असती." हे ऐकल्यानंतर ऋषीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो बोलतो, "इथून पुढे मी व्यवस्थित वागेल." आणि इथून पुढे माधवराव, माधुरी आणि ऋषी एक कुटुंबासारखे राहतात. तर मित्रहो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा.